अर्थ आज जो आपण भाग ऐकणार आहात तो भाग क्रमांक 27 असेल. काल जो आपण भाग ऐकला होता तो भाग क्रमांक 26 होता. श्रीराम. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की कर्दम आणि देवहूती हे जे आहेत यांचा विवाह यथावकाश होतो. अर्थात जसं भगवंतांनी सांगितलं असतं त्याप्रमाणे जे आहे कर्दम ऋषींकडे देवहूतीचं स्थळ येतं. मनु जो आहे तो आपल्या मुलीला तिथे येऊन सांगतो की माझ्या या मुलीचा आपण स्वीकार करावा असं कर्दम ऋषीला म्हणतो आणि त्याप्रमाणे ते तिचा स्वीकार करतात आणि त्यांचा यथावकाश विवाह होतो. असा आपण भाग ऐकलेला आहे. त्यांचा विवाह होतो. त्या विवाहाच्या वेळेस ते काही अट पण घालतात. त्या अटीप्रमाणे अर्थात मी फक्त संतती प्राप्ती झाल्यानंतर मी माझ्या संन्यास मार्गाकडे जाईन अशा प्रकारची अट पण त्यांनी घातलेली असते आणि त्याप्रमाणे ती अट मान्य करून नंतरच त्यांचं अर्थात लग्न होतं. आणि लग्न झाल्यावरती यथावकाश ती जी त्यांची पत्नी असते देवहूती ही त्यांची खूप सेवा करते आणि अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केल्यानंतर यथावकाश तिला जी संततीची प्राप्ती हवी असते त्याच्यासाठी ते एक सुंदर असं विमान तयार करतात तिच्या म्हणण्याप्रमाणे आणि सुंदर अनेक असे महाल तयार करतात आणि मग त्या सुंदर अशा या महालांमध्ये आणि त्या विमानातून ती अनेक ठिकाणी भ्रमण करतात दोघेजणं आणि अर्थात संसार सुखाचा उपभोग घेतात. आणि त्यानंतर यथावकाश ते त्यांच्या या दिव्य शरीराचे 9 भाग करतात आणि तिच्या गर्भामध्ये स्थापन करतात आणि त्यामुळे यथावकाश तिला 9 कन्यासुद्धा होतात. त्यानंतर जेव्हा ऋषी असं म्हणतात की मी आता माझं काम झालेलं आहे, मी आता संन्यास मार्गाकडे जाईन, तेव्हा ती त्यांना विनंती करते की असं करू नका. कारण तुम्ही जर असं केलं तर माझ्या या मुलींचं कोण बघणार पुढे, त्यांचंसुद्धा कोणीतरी बघायला पाहिजे. तुम्ही आता पिता झाला आहात तर तुमची पण जबाबदारी आहे. तेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि याच्यावर काहीतरी करा आणि मग पुढचा विचार करा. बाकी माझं म्हणणं काही नाही. तेव्हा अर्थात अशी विनंती केल्यावरती तेही विचार करतात की हेही बरोबर आहे आणि मग ते त्यांना हे पण सांगतात की तू काळजी करू नकोस, तुझ्या पोटी अजून एक मुलगा पण होणार आहे आणि तो अर्थात भगवंताचा अंश असेल आणि कपिल मुनी या नावाने तो प्रसिद्ध होईल. तेव्हा तू काळजी करू नकोस, तो तिची काळजी पण घेईल हे लक्षात ठेव. आणि मग यथावकाश तिला परत एकदा गर्भधारणा होते आणि त्यावेळेस भगवंत जे आहेत ते तिच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. भगवंत तिच्या गर्भामध्ये प्रवेश करत असतानाच अनेक प्रकारची मंगलवाद्य वाजतात, देव पुष्पवृष्टी करतात आणि अशा प्रकारे भगवंताचा अवतार जो आहे तो त्या घरी तिच्या गर्भामध्ये होतो. त्यावेळेससुद्धा कर्दम ऋषी जे आहेत ते एकांतात जातात आणि भगवंताला म्हणतात की तुम्ही किती माझ्यावर कृपा केली की आपण प्रत्यक्ष माझ्या घरी जन्माला येत आहात आणि खरंच आता मला काही नको आहे, बस हे सगळं होऊ द्यानंतर मला पुढे जायचं आहे संन्यास मार्गामध्ये. तेव्हा भगवंत त्यांना उपदेश करतात की मी सांगतो त्याप्रमाणे तू भक्ती कर आणि यथावकाश तू ही भक्ती केल्यानंतर मलाच येऊन शेवटी मिळशील. आणि मग त्याप्रमाणे यथावकाश कर्दम मुनी जे आहेत ते पुढे जातात आणि भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे ते भगवंताची भक्ती करतात आणि त्यानंतर यथावकाश त्यांना भगवंताचं परमपद असं प्राप्त होतं. त्यानंतर पुढे काय होतं हा जो भाग आहे तो आता आपण ऐकूया. महाराजांच्या कृपेने श्रीराम समर्थ महाराज करून घ्या आमच्याकडून ही सेवा. श्रीराम. आवाज सर्वांना ऐकू येतो का स्पष्ट? एकदा प्लीज सांगा. धन्यवाद. श्रीराम. यथावकाश भगवंत जे आहेत ते तिच्या पोटी जन्म घेतात, देवहूतीच्या पोटी जन्म घेतात आणि देवहूतीच्या पोटी जन्म घेतल्यावरती देवहूती जी आहे ती देवहूतीला अर्थात सांगितलेलं असतंच कर्दम ऋषीने की मी जाण्यापूर्वीच ही गर्भधारणा होणार आहे आणि तो जो पुत्र आहे तो तिची काळजी घेईल, माझा कर्तव्याचा भाग संपलेला आहे. त्यामुळे तिला माहीत असतं की आता जे येणार आहे हा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि त्यानंतर यथावकाश त्याचा जन्म झाल्यानंतर सुद्धा जेव्हा तो म्हणतो की आता
माझं जे काम आहे ते मी करू इच्छितो, तेव्हा ती सांगते की मला पहिल्यांदा उपदेश कर. मला पहिल्यांदा तू उपदेश कर की मी काय करू. मी या ठिकाणी आलेले आहे, मी संसारात पडलेले आहे. ती म्हणते त्याला बघा तिची भाषा किती सुंदर आहे. भाषा फार सुंदर देवहूतीने वापरली भगवंताशी बोलताना. ती म्हणाली की हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे. यांची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञान अंधकारात पडलेली आहे. पण या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झाले आहात. काय म्हणाले ती की या इंद्रांच्या विषय लालसेने मी उद्विग्न झाले. कारण काय संसार सुख तिने उपभोगलं होतं. 9 मुली झाल्या होत्या आणि 1 मुलगा झाला आहे. म्हणजे ती प्युअर संसारी झाली आपल्या शब्दामध्ये. आणि संसार केल्यामुळे तिच्या मनामध्ये या सगळ्या लालसा निर्माण झालेल्या होत्या. आणि ते तिने कबूल केलं की आता मी हे सगळं केल्यामुळे मी या सर्व इंद्रियांनी मला ग्रासून टाकलेलं आहे. त्यामुळे आता सगळ्या मला वासना एकामागे एक येत आहेत. त्यामुळे मी आता या घोर अज्ञान अंधकारात पडली. ह्यातून बाहेर कसं यायचं मला समजत नाही. ही अवस्था आपली सर्वांचीच असते नाही का. संसारामध्ये आपण सगळे लोक जे आहोत, संसार करतो तो करायलाच पाहिजे. परंतु नंतर जे आसक्ती निर्माण होते विषयांची, तिथून कसं बाहेर पडायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि इथेच तिने सांगितलं की मी अज्ञानरूपी अंधकारात पडलेले आहे. पण माझं नशीब एक आहे की या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूपी आपण मला प्राप्त झाले. नेत्र आपल्याला येत परंतु भगवंत दिसत नाही. फरक फक्त हाच आहे. तिच्यासारखा संसार आम्हीही केला आहे, करतो आहोत. अज्ञानरूपी अंधकारात आम्ही आहोत, ती पण होती. फरक फक्त एवढा आहे की तिला भगवंताचं दर्शन होत होतं तिच्या नेत्रांना, कारण तिच्या पोटी भगवंताने जन्म घेतला होता. आणि म्हणून ती भगवंताने म्हणते की माझ्याकडे एवढा एक चांगला भाग आहे की तुम्ही मला दिसता आहात. आणि तुमचं वर्णन मी काय करू की भक्तांच्या संसाररूप वृक्षासाठी आपण कुऱ्हाडीप्रमाणे आहात. किती छान उपमा दिली बघा की हा संसार जो आहे तो वृक्षासारखा, याला सतत फुलतच असतो. लहान नाही हा वृक्ष, वटवृक्ष आहे आपला, हा संपतच नाही. आपण त्यातून निवृत्ती कधी घ्यावी हे आपणच ठरवायला पाहिजे, नाही तर संपत नाही. लग्न झालं, मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, एकामागे एक सगळ्या गोष्टी होतच राहतात ना. आपण फक्त संसाराला एंडच नाही आहे. आपण म्हणतो की इतकं झाल्यानं मी मोकळा होणार, काही होत नाही. आपण बघत असतो की कसं होतं. मुलगा लहानाचा मोठा होतो, तो शिक्षण पूर्ण करतो, त्याला सर्व्हिस लागते, त्याला लग्न होतं, त्याला घर मिळतं, त्याला पत्नी मिळते, त्याला परत मुलगा मुलगी होते. दुसऱ्या इनिंग चालू झाली परत आपल्यासाठी सुद्धा. आणि मग आपला संसार कधी संपत नाही. म्हणून तिने सुद्धा तेच म्हणलं की संसाररूपी वृक्षासाठी आपण कुऱ्हाडीप्रमाणे आहात. की कुठेतरी कुऱ्हाड चालवली पाहिजे ना. एंड कुठे? कधी आपण म्हणू शकतो की नाही आता मला संसारातून निवृत्ती पाहिजे, आता मी काय करणार नाही. जसं कर्दमानी म्हणलं की आता माझं काम झालं, असं आपण म्हणू शकतो का? आपल्याला कठीण आहे. पण कुठेतरी ही करायला पाहिजे गोष्ट की या ठिकाणी निदान मी स्वल्पविराम तरी घेईन असं म्हणलं पाहिजे ना. फुलस्टॉप घ्या किंवा नका घेऊ, पण स्वल्पविराम तर घेतला पाहिजे. आणि तो घेण्यासाठी आपल्याला उपदेशाची गरज आहे. आणि तिने पण तेच सांगितलं की मी आता ह्यात पडलेलं आहे, परंतु आता आपण आहातच, तर आपण मला आता मदत करा, उपदेश करा. मी आपल्या चरणी शरण आलेले आहे. आपल्या नावाची शरणागत वत्सल, शरणागतावरती आपण वत्सला करता म्हणजे कृपा करता हे आपली ख्याती आहे. धर्म तर सगळं आपल्याला माहीतच आहे. आणि म्हणून मी आपल्या चरणी शरण आलेले आहे. अशा प्रकारे भगवंताची तिने स्तुती केली किंवा कपिल मुनींची स्तुती केली. त्यांचं नाव कपिल होतं अर्थात. तर कपिल मुनींची तिने अशा प्रकारे स्तुती केली आणि मनपूर्वक केली. तेव्हा कपिल मुनींना सुद्धा थोडंसं गंमत वाटली की माझी माता आहे खरं पाहिलं तर, आणि माझी ही माता माझीच प्रार्थना करते. अरे मी तिच्या पोटी जन्माला आलेलो आहे. ते म्हणाले माते असं काय म्हणतेस? अगं तुम्हाला आज्ञा करायची, तू माझ्या चरणी काय शरण आले? अशीच वासुदेवानंद सरस्वतीची पण अशीच कथा आहे नाही का. त्याच्यामध्ये पण ती असंच म्हणते, अरे तू जाऊ नकोस, मी तुझ्या पाया पडते. तेव्हा तो म्हणतो आई गं हे काय म्हणतेस तू, मी तुझा पुत्र आहे या जन्मामध्ये, त्यामुळे तू मला आज्ञा करायची, तू माझ्या पाया नको पडू. असं ते म्हणतात नृसिंह सरस्वती महाराज आपल्या आईला.
की तू असं करू नकोस, तू तर माझी आई आहेस, या जन्मात लौकिकामध्ये मी तुझा पुत्र आहे, त्यामुळे मी जरी काही सांगितलं तरी पण तू मला आज्ञा दे, मी काय करू. असं नृसिंह सरस्वती पण आपल्या आईला सांगतात. आणि या ठिकाणी पण अशीच गंमत झाली की कपिल मुनी जे आहेत ते म्हणतात, अरे तुझ्या सुखदुःखाची काळजी घेणं हेच माझं काम आहे पुत्र म्हणून, तेव्हा तू मला असं काय म्हणू नकोस, मी तुला हवी ती मदत करीन, तू काळजी करू नकोस. ती म्हणते मला बाकी काही नको, मला तुम्ही उपदेश करा, मला यातून बाहेर पडायचं आहे. तेव्हा काय करू हे सांगा, काय साधन करू, काय केलं म्हणजे मला यातून बाहेर पडता येईल सर असं सांगा वगैरे ती म्हणते. तेव्हा कपिल मुनी म्हणतात, माते तू काळजी करू नको, मी तुला उपदेश करतो, काय करायचं ते सांगतो. अर्थात त्याने जो उपदेश केला तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे त्याचे अनेक फेज आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. भागवतामध्ये अनेक फेज आहेत त्याचे. जसं काही भागामध्ये भक्तिमार्गावर सांगितलं, काही याच्यामध्ये त्यांनी इतर काही गोष्टींची माहिती दिलेली आहे. अनेक प्रकारची माहिती ह्या उपदेशामध्ये खूप व्हास्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये अष्टांग योग सुद्धा कसा करायचा हे पण दिलं आहे, ध्यान कसं करावं हे पण भागवतामध्ये दिलं आहे. म्हणजे जो उपदेश आहे तो खूप मोठा आहे. तर आपण अर्थात तो फेज वाईजच ऐकतो आपण, म्हणजे त्याची थोडीशी भाग करून महाराजांच्या कृपेने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता जो पहिला भाग आहे त्यातला समजा, त्याच्यामध्ये आपण फक्त भक्ती मार्गाविषयी थोडंसं आपण ऐकणार आहोत. त्याच्या अनेक गोष्टी मध्ये मध्ये येतील. तुम्ही म्हणाल की मध्ये मध्ये भक्ती सांगताना हे क्लिष्ट माहिती कुठून आली. तर उपदेश जो आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारचा आहे, थोडासा क्लिष्ट पण आहे काही भाग, परंतु तो ऐकण्यासारखा आहे हे नक्कीच आहे. जो एवढा समजेल तेवढा ऐकायचा. पण आता जो आहे भाग तो भक्ती मार्गाविषयीचा आहे. भगवंत तिला म्हणाले की असं आहे आई, लक्षात ठेव की हा जो जीव असतो, या जीवाला बद्ध करण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी सर्वात मुख्य कारण काय आहे, माणसाचं मन. मन हे सगळ्यात मोठा भाग आहे. मन माणसाला बद्ध पण बनवतं आणि मन माणसाला मोक्ष पण मिळवून देऊ शकतं. सगळं मन आहे. म्हणून तर मनावरती इतके श्लोक लिहिले आहेत रामदास स्वामींनी. मनोबोध आपण दर रविवारी ही सेवा करतो की मनाच्या श्लोकावरती निरूपण असतं आपलं 10-15 मिनिटाचं. ही सेवा आपण दर रविवारी करतो आपल्या उपासनेमध्ये. कारण रामदास स्वामींना माहीत होतं की मनच सर्वस्व आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मनाला सगळे उपदेश आहेत. आणि भगवंत पण तेच सांगतात की मनच सर्वस्व आहे जीवाला बद्ध करण्यासाठी आणि मोक्ष देण्यासाठी. ते आसक्त झालं की बंधन सगळे निर्माण होतात. तेच आपल्यासाठी कारणीभूत आहे. पण तेच जर परमात्म्याशी रमलं तर मग काय, तेच मोक्षाला कारण पण ठरू शकतं. मनावर सगळं अवलंबून. मनात इच्छा झाली की संपला विषय. असं मन महत्त्वाचं आहे. आणि हे जे मन आहे त्या मनामध्ये मुख्यतः 2 गोष्टी आहेत. काय आहेत तर मी आणि माझे. हा अभिमान मनामध्ये फार आहे. हा अतिशय सूक्ष्म असा अभिमान आहे. अभिमान नुसता वाटत पण नाही आहे म्हणून, पण तो सूक्ष्म आहे. आणि तो अभिमान असल्यामुळेच इतर अनेक विकार निर्माण होतात. जेवढे विकार आपण ऐकतो, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे कशामुळे निर्माण होतात तर मी आणि माझे. म्हणून मला खरंच स्वामींची प्रार्थना वारंवार आठवते. स्वरूपानंद स्वामींची किती सुंदर प्रार्थना, मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवू आता. हे झालं तर तुमचा अध्यात्म सुरू झाला. 2च भाग. आणि भगवंत पण तेच सांगतात की मी आणि माझे हाच महत्त्वाचा भाग आहे, जो अत्यंत सूक्ष्म आहे. मी तर मला विसरू शकत नाही, कारण मी आणि माझा देह एकच आहोत असं समजतो. इथूनच पहिला प्रॉब्लेम सुरू झाला. आणि मी आलं की माझं सगळं आलं. म्हणून स्वामी म्हणतात मी माझे मावळं सर्व. हे जर मावळलं तर तू तुझे उगवू आता. नंतर सगळं भगवंताचं किंवा गुरूंचं नंतर येणार आहे आतमध्ये. पहिलं माझं मावळलं पाहिलं असं स्वामींनी म्हटलं. खूप सुंदर उपदेश आहे त्यांचा. संपूर्ण प्रार्थना कधीतरी आपण म्हणूया, अतिशय सुंदर प्रार्थना. आणि त्याचा आपण थोडंसं कधीतरी त्याच्यावरती थोडासा विचार पण करूया की त्या प्रार्थनेतून काय घेणार काय. अतिशय साधी, सोपी आणि खूप मनन करण्यासारखी प्रार्थना आहे स्वामींची. तर भगवंत म्हणतात की याच्यासाठी मी माझा जो आहे तो प्रकार थोडासा कमी झाला पाहिजे. त्याच्यामुळे सगळे विकार निर्माण झालेले आहेत. जर यापासून जर तुम्ही बाहेर आलात तर मग सुखदुःखांपासून पण बाहेर याल. आणि मग जर असं झालं तर तुम्हाला सम अवस्था प्राप्त होईल. म्हणजे काय की सुखात पण मला काय फरक पडत नाही, दुःखात पण काय फरक पडत नाही. सम अवस्था प्राप्त होईल. स्थितप्रज्ञ व्हाल तुम्ही. आणि हे होणं महत्त्वाचं आहे. पण हे होण्यासाठी
बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण जर ही अवस्था आली तर मग आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात. जर तुमच्या मनामध्ये भरपूर भक्ती जर निर्माण झाली, भक्तियुक्त तुम्ही संपूर्ण झालात, तुमचं हृदय भक्तीने भरून गेलं, तर तुम्हाला अनेक गोष्टीचा खऱ्या अर्थाने अर्थ समजेल. जसं आत्मा, आपण म्हणतो की आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, बरोबर असं म्हणतो आपण. पण मग तो कसा आहे? भेदरहित आहे, स्वयंप्रकाशित, सूक्ष्म, अखंड, सुखदुःख विरहित आहे. हे सगळं जरी आपण वाचलं असलं तरी त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. का? तर आपण चिकटलेलो आहोत आसक्तीला. आपल्या शरीरामध्ये आसक्ती जास्त आहे, भक्ती कमी आहे. जेव्हा आपण संपूर्ण भक्तिमय होऊ तेव्हा आपल्याला या गोष्टीचा आपोआप अनुभव येईल की अरे आत्मा ते वेगळा आहे की, आपल्याला वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला नंतर येतो यथावकाश. आणि अर्थात योग्यांना थोडासा लवकर येतो, कारण योगी खूप पुढे गेलेले असतात. काही लोक म्हणतात की आसक्ती हे आत्म्याचं न तुटणारं बंधन आहे. आसक्ती बंधन आहे नक्की, पण ही आसक्ती जर आपण फिरवली आणि जर परमात्म्याकडे तिचे तोंड केलं तर ही आसक्ती मोक्षाचे दार होईल. लक्षात ठेवा. महाराज म्हणायचे की मला हट्टी माणसं आवडतात, व्यसनी माणसं आवडतात. का आवडतात? तर त्यांना हट्टाने व्यसन करतात. पण व्यसन करण्याचा हट्ट आहे, किती काय झालं तरी मी दारू पिणार, उदाहरण. पण जर ह्या व्यक्तीचा हट्ट जर त्यांनी परमेश्वराकडे वळवला तर विचार करा काय होईल. त्याच्यासारखा भक्तच होणार नाही. आणि असं घडतं ना, तुम्ही म्हणाल काय दारुडा माणूस कधी भक्ती करू शकतो का? काही काय उदाहरण देत आहे. असं घडलेलं आहे ना, लौकिकात घडलेलं आहेच ना. अहो इस्कॉनचे पहिले सगळे साधक कोण होते? आता सगळे शिक्षित लोक झालेत, पण पहिले साधक कोण होते? प्रभुपादांचे पहिले शिष्य सगळे जे होते ते सगळे हिप्पी होते, जे अनेक प्रकारची नशा करायचे. सर्वोच्च परमोच्च जी कुठली नशा असेल, LSD असेल, चरस असेल, गांजा असेल, अजून कुठली असेल ती सर्वोच्च नशा ते करायचे. अनिर्बंधपणे स्त्री देहाचा उपभोग घ्यायचे. सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या होत्या. सरकारने सांगितलेलं की यांना काहीतरी करा, कोण करेल त्यांना आम्ही पैसे देऊ, यांना आवरा. कारण ते कशालाच मानायचे नाही, संस्कृती नाही, धर्म नाही, काहीच पाळायचे नाही. ते मला जे हवं तसं करीन, ही त्यांची संस्कृती. अशी अत्युच्च नशा करणारे लोक हरे कृष्ण म्हणायला लागले. मग हे जे म्हणू शकतात तर साधी दारू पिणारी माणसंसुद्धा होऊ शकतात ना, कन्व्हर्ट, भक्ती मार्गाकडे येऊ शकतात ना. अर्थात स्वामी होते म्हणून झालं, परंतु स्वामीने केलंच नाही. की जी लोक ओवाळून टाकलेली होती अमेरिकेत, हिप्पी पंथ त्या काळी, 77ची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, 1977. त्या काळी हा ओवाळून टाकलेला पंथ होता. त्याच पंथातले सगळे पहिले साधक सगळे हिप्पीच आहेत, की जे गॉन केस होते. गॉन केसमधली माणसं सगळ्यात मोठी भक्त बनली. आणि ते ऑथेंटिकली सांगायचे की नशा करायची गरज नाही, फक्त नाम घ्या. बघा काय, हे सांगण्याचा अधिकार त्यांनाच जास्त आहे आपल्यापेक्षा, कारण ते दोन्ही करायचे. नशा पण अत्युच्च करायचे आणि नाम पण नंतर त्यांनीच घेतलं. आणि फक्त हरे कृष्ण म्हणून ते नाचतात. ही फॅक्टच आहे ना, हे आजही आपण बघतो. आणि जे पूर्वीचे सगळे भक्त आहेत ते सगळे हिप्पी होते. आता नाही, आता हिप्पी असतील, परंतु आता सगळे शिक्षित लोक पण भक्त झालेत. पण जे महाराज म्हणतात ते हेच आहे की महाराज पण असंच म्हणतात ते की मला हट्टी माणसं आवडतात. का? आता हट्ट जर त्यांनी फिरवला भगवंताकडे तर त्यांच्यासारखा भक्त होणार नाही. अगदी त्रिवार सत्य आहे त्याचं ते उदाहरण आहे. आणि इथे भागवतात पण त्यांनी तेच म्हटलं आहे की आसक्ती हे नक्कीच एक मोठं बंधन आहे, परंतु ही आसक्ती जर आपण भगवंताकडे वळवली तर हे मोक्षाचं दार बनलं आहे की नाही, बरोबर. पण ते कठीण आहे, पण होऊ शकत नाही असं नक्कीच नाही. होऊ शकते हे 100%. त्याची उदाहरणं आहेत अनेक, या युगातली आहेत ती पण. आणि हे भगवंत म्हणतात की आसक्ती जी आहे ती तुमची थोडीशी फिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. भगवंत म्हणाले की इतरही अनेक गोष्टी भक्ती मार्गामध्ये आहेत. सहनशीलता पाहिजे, दया पाहिजे सर्वांविषयी. माझे मनातलं, माझे लोक, माझे मित्र मैत्रिणी यांच्याविषयी दया असती तर काय नवल नाही.
सगळ्यांविषयी तुमच्या मनात दया आली पाहिजे. सर्व प्राणी मात्रांविषयी दया वाटली पाहिजे. सगळे आपलेच वाटले पाहिजे. शत्रुत्व कोणाविषयीच नाही वाटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपली भक्ती व्हायला लागते ना, हळूहळू होते, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही हळूहळू पुढे चाललेला आहात. ते पुढे असंही म्हणाले की सकाम कर्माचा जे त्याग करतात ना, ती लोक सुद्धा पुढे येतात. कारण आपली कर्म 90% सकामच असतात की मी हे करीन मग मला हे मिळालं पाहिजे. तशी कर्म करू नका. मी हे करणार आहे, काय व्हायचं ते होऊ दे, त्याचं फळ नाही मिळालं तरी चालेल, मी माझं काम करणार आहे असं म्हणलं पाहिजे. तर त्या कर्माचं आपण खऱ्या अर्थाने फळ सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारे जे करतात ती लोक एक पुढे जाऊ शकतात. हे जसं भगवद्गीतेत सांगितलं तसं मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकार, कर्म करण्याचा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, फळ मिळण्याचा भाग माझा नाही आहे, तो परमेश्वराचा. तो ते काय देईल ते देऊ दे, काय देईल ते देऊ दे. मा फलेषु कदाचन, नाही दिलं तरी चालेल. असं जर तुम्ही केलं तर माझे भक्त होऊ शकता. हा एक क्रायटेरिया आहे असंही भगवंतानी कपिल मुनीने आपल्या आईला सांगितलं. आणि अर्थात त्याच्या पुढे अजूनही काही भाग आहेतच की माझ्या कथांचं श्रवण करा, त्याचं कीर्तन करा. हा एक भाग आहे. हा सोपा आहे नाही का कम्पॅरेटिव्हली, की भगवंताच्या कथा ऐकायला आनंद वाटतोच ना आपल्याला. त्या ऐका, पण त्याचासुद्धा खूप परिणाम होतो. आणि कीर्तन सेवा म्हणजे जर तुम्ही हे सांगू शकलात कोणाला, जी ऐकली ती गोष्ट सांगा ना, मग ही गोष्ट मी ऐकली काल भागवतात ऐकली किंवा वाचली, कोणाला तरी सांगा. कीर्तन सेवा आपोआप होते. हातात टाळ घ्यायची गरज नाही कीर्तन करण्यासाठी. फक्त सांगण्याचा प्रयत्न करा. करून करून तुम्हाला पै येईल सांगता, असं काही नाही. आणि याचासुद्धा खूप परिणाम होतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि जर तुम्ही असं सातत्याने जर केलं ना, तर तुम्हाला बऱ्याचशा संकटामध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही डगमगणार नाहीत. तुम्ही थोडेसे स्थिर राहाल. नाही तर छोटीशी गोष्ट झाली की आपल्याला काय होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, असं नाही होणार. शांत राहाल तुम्ही. ठीक आहे, जे होईल ते भगवंताची इच्छा आहे, मी तयार आहे, असं थोडंसं होऊ शकतं. जर अशा प्रकारे आपण भगवंताची जर प्रार्थना किंवा अशा प्रकारे सेवा केली तर. आणखीन एक त्यांनी सांगितलं की असे काही लोक आहेत, महापुरुष आहेत, साधू आहेत, की ज्याने सर्वच गोष्टीचा त्याग केलेला आहे. अर्थात अशी लोक फार कमी आहेत, अशी शोधावीत लागतील, पण असतात. आणि अशी जर महापुरुष जे आहेत ना, त्यांच्या संग तुम्ही करा, त्यांच्या सहवासात राहा. यांच्या सहवासात जरी राहिलात ना, तरी पण आसक्तीमुळे जे तुमचे दोष निर्माण होतात ना, यांचं निराकरण होतं. बघा किती हा पण एक तसा सोपा उपाय आहे की जे महापुरुष आहेत, ज्यांनी सर्व गोष्टीचा त्याग केला आहे, असे समजा नसतील किंवा आपल्याला माहीत नसतील, असे कमी असतात आणि यांच्या सहवास आपल्याला मिळत नाही. परंतु त्यातल्या त्यात जे तुम्हाला लोक माहीत आहेत किंवा भक्ती आहे त्यांची, चांगल्या प्रकारची भक्ती करतात, बऱ्यापैकी चांगली करतात, अशा लोकांचा सहवास पकडा. शेवटी जे उपलब्ध आहे त्यालाच आपण करावं लागेल ना. इतर सौम्यागम्याशी रिलेशन ठेवण्यापेक्षा जी लोक भक्ती मार्गामध्ये आहेत, तुमच्या हिशोबात की बाबा चांगली भक्ती करणारी लोक आहेत, मग ती कोणी असो व्यक्ती, तिचा सहवास धरा. तिच्या सहवासात आल्याने सुद्धा तुमच्या काही दोषांचं निराकरण होऊ शकतं असं भगवंतांनी सांगितलं, लक्षात ठेवा. म्हणून त्याला महत्त्व आहे. म्हणून सत्संगाचं महत्त्व आहे की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ताफ्यामध्ये 2-4 सत्संगातली लोक घ्या, जी कुठली असतील ती जर तुम्ही तुमच्या ताफ्यामध्ये घेतलीत तर तुमचा बरेचसे दोष आपोआप कमी होतील. होणारच, भगवंतांनी सांगितलं म्हणजे व्हायलाच पाहिजे ना. त्यामुळे ह्यालाही महत्त्व होतं. हा भाग थोडासा आपण करू शकतो. आणि असे जर कोणी महापुरुष भेटले ना, आणि असे आहेत नक्कीच, काही महापुरुष आहेत की जे देहात आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला, असे काही नक्कीच आहेत. तर असे जे कोण लोक आहेत अशी शोधायची आणि त्यांना अक्षरशः आपण ठरवून त्यांच्या दर्शनाला जायचं, त्यांच्या सान्निध्यात जायचं. असं जरी केलं तरी आपल्याला खूप त्याचा लाभ होतो भरपूर. आणि असे सत्पुरुष काही ठिकाणी आहेतच, वेगवेगळ्या ठिकाणी आहेतच. महाराजांचे पण काही भक्त आहेतच की जे पूर्ण वाहून घेतले. जसं दत्ता अण्णा आहेत हेब्बळीला, अर्थात ते जागे असतील की नाही माहीत नाही, परंतु हेब्बळीमध्ये ते राहतात. कर्नाटकाचा एक भाग आहे.
आणि तिथे त्यांचा स्टे असतो आणि तिथे त्यांनी पण सगळं वाहून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि सुंदर मठ बांधलं आहे भेबईला. त्यांना भाषा पण सर्व येतात, उत्कृष्ट मराठी आणि उत्कृष्ट कन्नडा भाषा पण ते बोलतात. खूपच छान भाषेवर त्यांचं कमांड आहे आणि त्यांचं प्रवचन पण फार सुंदर आहे, खूप सुंदर बोलतात तेही देहामध्ये आहेत. अशा काही व्यक्ती नक्कीच आहेत. अशा व्यक्ती ज्या आपल्याला माहीत आहेत ॲटलिस्ट त्यांच्या सहवासात जायला पाहिजे, किंवा त्यांच्या सहवासात जाणं आपल्याला नेहमी शक्य होणार नाही, पण निदान आपल्याला माहीत असलेल्या ज्या कोण व्यक्ती आहेत जे सत्संगामध्ये आहेत अशा व्यक्ती ज्या आपल्याला ठीकठाक वाटतात त्यांच्याशी संग करा. तो केला तरी पण नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. कारण इतर मित्रमैत्रिणी तुमच्याशी फक्त विषयावरच बोलतील की हे खाल्लं का, ते खाल्लं का, हे आणलं का, ते आणलं का, असं करूया तसं करूया. पण सत्संगातली व्यक्ती नक्कीच तुमच्याशी हे म्हणेल, अरे आज काही जॉब झाला की नाही, अरे आज माझं विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं राहून गेलं, अरे माझं आज अमकी उपासना करायची राहिली, मला अमकी करायची आहे. किंवा दुसऱ्याचे बघून आपल्याला एखादी गोष्ट करायची निर्माण होते इच्छा, अरे हा भाग किती चांगला होतो ह्याचा, आपण पण करायला पाहिजे. अशा प्रकारच्या इच्छा त्याच्याकडून आपल्याकडे येतात, आपल्याकडून त्याच्याकडे जातात. म्हणून निदान असे जे साधक आहेत त्यांचा सहवास जरी आपण घेतला तरी पण आपली जी आसक्ती आहे, जी आपल्याला वाटत नाही आसक्ती आहे, ती आसक्तीसुद्धा नक्की दूर होऊ शकते. म्हणून अशा लोकांशी आपण संगत जरूर धरा, असं कपिल मुनींनी आपल्या आईला सांगितलं आहे. त्यांनी असंही म्हणलंय की अशा प्रकारे जर आपण त्यांचा सहवास जर घेतला आणि त्यांच्या सहवासात जर आपण बऱ्यापैकी जर राहिला जास्तीत जास्त वेळ, तर हळूहळू आपल्या मनातली आसक्ती खूप कमी होऊ शकते. कमी इतकी होऊ शकते की आपल्याला लौकिकातलं काय पारलौकिक सुखसुद्धा नको वाटेल, इथपर्यंत होऊ शकतं की लौकिकातलं सुख पहिल्यांदा तुम्हाला वाटेल काय गरज यायची, नको मला काय नको. आणि पारलौकिक ज्याला म्हणतात स्वर्गीय सुख, ते पण तुम्ही म्हणाल मला स्वर्ग पण नको, स्वर्ग नको ना मला, हे नको, फक्त तुझे चरण पाहिजेत मला, काही नको असं वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही अशा प्रकारे भक्ती कराल तेव्हा. खरोखर हे संत आपले असेच होते नाही का, ते काय म्हणायचे, मला काहीच नको ना, मला कुठलं स्वर्गसुख नको ना, मला काही नको, मला फक्त तुझ्या चरणाची भक्ती हवी. जसं म्हणलेलं आहे की आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. काहीच नको, तुझे चरण जर मला मिळाले तर मला काय पाहिजे. तिथे सगळा आनंद आहे तुझ्या चरणाशी. गुरूंचं चरण असो किंवा भगवंताचं चरण असो, ज्याला आपण मानतात त्याचं चरण, त्याच्या चरणाशी सगळ्यात त्रिलोकातला आनंद आहे, किंबहुना असा आनंद कुठेच मिळणार नाही. म्हणून चरणाला महत्त्व आहे. आणि असं आपल्याला वाटू शकतं जर आपण अशा प्रकारे भक्ती केली तर. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणखीन एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आहे की ते म्हणाले की भगवंताची जी भक्ती आहे कर्मकांड विरहित. ऐका जरा महत्त्वाचा भाग, कर्मकांडाचं आपल्याला आकर्षण असतं तर ते कर्मकांडाचं जास्त मागे जाऊ नका असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. स्वतःच भगवंतांनी सांगितलं, भागवतात अनेक ठिकाणी सांगितलं की कर्मकांडाच्या जास्त मागे जाऊ नका. एखादं करा ठीक आहे, पण खूप काय कर्मकांड करूच नका, कारण त्यातून सुद्धा तुम्हाला आसक्ती निर्माण होऊ शकते. म्हणून भगवंतांनी पण इथे सांगितलं की वेदरहित कर्म मग करा, म्हणजेच कर्मकांडाचा जो भाग आहे तो सोडून बाकी काय करायचं ते करा. आणि अशा प्रकारे जर आपण भक्ती केलीत आणि निर्हेतुक भक्ती जर करू शकलात तर ती मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. कशी श्रेष्ठ आहे तर जसं आपण जेवलेलं अन्न जे आहे त्याचं पचन होतं, जठराग्नी करतो, जठरामध्ये गेले की तिथे असलेलं जो भाग असतो तो ते पचन करून टाकतो. हे जसं घडतं तसं आपलं जे लिंग शरीर आहे, जे आपल्या शरीराशी लिप्त आहे, त्याच्यामध्ये सगळा कर्मसंस्काराचा भांडार आहे. हे सगळं जे भांडार आहे ना, हे भस्म करण्याची शक्ती फक्त निर्हेतुक भक्तीमध्ये. बघा भक्ती मार्गात किती शक्ती आहे की लिंगदेहामध्ये जे साठवलेलं आहे ते सगळं भस्म करण्याची शक्ती जर निर्हेतुक भक्ती केली तर हे होऊ शकतं. लिंग शरीर भस्म होऊ शकतं, मग आतमधल्या गोष्टी तर होणारच भस्म. इतकी शक्ती आहे या मार्गामध्ये. किती महत्त्वाचा मार्ग बघा आपल्याला मिळाला, किती आपण नशीबवान आहोत. आणि अशा प्रकारे जर तुम्ही भक्ती करत राहिलात
तर हळूहळू तुमची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती आपोआप होते. आपोआप न मागता. परमपदाची प्राप्ती मागण्याचा भागच नाही आहे, पण अशी आपोआप मिळू शकते असं भगवंतांनी सांगितलं आहे. भगवंत म्हणतात की ही सगळी भक्ती करत असताना माझं भजन मात्र जरूर करा. भजनालाही खूप महत्त्व आहे की माझं भजन पण तुम्ही करा. या भजनामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा लाभ होणार आहे. भक्तीमध्ये खूप वाढ होईल. अनन्य भावाने करा भक्ती करताना, आणि भजन पण अनन्य भावाने करा. त्या प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळतील. तुमचं मृत्यूचं भय सुद्धा जाऊ शकतो. जे महाभय आहे ते जगात कुठलं आहे तर मृत्यूचं भय आहे. तर या महाभयापासून सुटका होणं सगळ्यात कठीण आहे. पण ज्यांनी भय निर्माण केलं तो जर तुमच्या बाजूने आला तर भयच निघून जाईल. भय कोणी निर्माण केलं? मीच केलं. अरे माझ्या भयामुळे वारा वाहतो, माझ्या भयाने सूर्य तापतो, माझ्या भयाने इंद्र पाऊस पडतो, माझ्या भयाने अग्नी जाळतो, आणि माझ्या भयाने मृत्यूसुद्धा त्याचं काम करतो असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून आपण जर माझी भक्ती केली तर ज्यांनी भय निर्माण केले ते सगळं भय मी माझी भक्ती केल्याने नष्ट होईल. भवभयहरम म्हटलं ना, शांताकारम भुजगशयन. आपण सुरुवातीलाच म्हटलं की हे सगळं भव हरण करण्याची शक्ती कोणामध्ये? विष्णूंमध्ये, म्हणजे कृष्णामध्ये आहे ना. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही माझी भक्ती करा. तुमचं भय हरण कसं करायचं? तो माझा, मी भय हरण करणारा मीच आहे. कारण भयाचं निर्मिती पण मीच केली आहे ना. मृत्यूसुद्धा मीच निर्माण केला आहे. त्यामुळे तुम्ही माझी भक्ती करा. निर्हेतुकपणे अतिशय भावनायुक्त अंतःकरणाने करा. आणि अशी जर केली तर तुमचा लिंगदेहसुद्धा भस्मसात होऊ शकतो. इतकी शक्ती या भक्ती मार्गामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे आपण माझी भक्ती करा. अशा प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर असा उपदेश जो आहे तो आपल्या आईला, देवहूतीला केला. विचार करा, जो उपदेश त्यांनी आपल्या आईला केलेला आहे भगवंतांनी, तो आपल्याला सुद्धा सगळा लागू आहे. की यातला जो भाग आपण ऐकला तो ऐका, त्याचं मनन करा परत, आणि त्यातला काय भाग आपल्याला करता येईल ह्याचा विचार करा. हे जर आपण केलं तर आपण निदान काही अंशी तरी नक्की पुढे जाऊ. खरोखर हा जो विशेषतः हा जो अध्याय याच्यामध्ये खूप चांगला उपदेश त्यांनी केला आहे की भक्तीवरच त्यांनी फक्त हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या अध्यायाचं आपण खरंच परत एकदा वाचन करा, मनन करा. त्याचं जे काय ऐकलं निरूपण ते ऐका परत. कारण त्याचं मनन केलं तरच तुमचं मन, जे भगवंत सांगितलं की मनच सगळ्याचं मोक्षाचं साधन, आणि मनच तुम्हाला खड्ड्यात पण घेऊन जाणार आहे. तर ह्या मनाने जर ह्याचं जर तुम्ही स्मरण केलं, याचं चिंतन केलं, मनन केलं या अध्यायाचं, या निरूपणाचं, तर नक्कीच तुम्ही थोडे पुढे जाल. म्हणून हा अध्याय अतिशय महत्त्वाच्या अध्यायामध्ये हा एक आहे. तसं सगळं भागवतच महत्त्वाचं आहे, परंतु भक्तीविषयीची माहिती किंवा भक्तीचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी विदित केलं. नेहमी आपल्याला वाटतं की माझा काय मार्ग, मी कसा पुढे जाणार, इतरांचा मार्ग श्रेष्ठ नाही. भगवंतांनी सांगितलं सर्वश्रेष्ठ मार्ग हा आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याकडे सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. फक्त कसं करायचं हे आपण लक्षात ठेवा, हे आपण ऐका, हे आपण वाचा, याचं मनन करा, याचं कीर्तन करा, सांगण्याचा प्रयत्न करा ऐकलेली गोष्ट, तर आपण नक्कीच पुढे राहू. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. 5:40 झालेलेच आहेत. आणि हा भक्ती मार्गाचा जो उपदेश आहे तो या ठिकाणी संपतोय. अर्थात अजून भरपूर उपदेश भगवंतांनी केला आहे, वेगवेगळ्या प्रकारे केला आहे, वेगवेगळी माहिती पण दिली आहे. तो पण उपदेश पुढे येणार आहे. मध्ये मध्ये थोडी भक्ती सांगितली, परत काही उपदेश केला आहे, वेगळी माहिती दिली आहे, कारण तिने प्रश्न पण विचारले होते. तर म्हणून तोही भाग आपल्याला ऐकायचा आहे. थोडासा क्लिष्ट पण असेल कदाचित, परंतु हा सगळा उपदेश आपण फेज बाय ऐकूया. या ठिकाणी आपण या भागाला आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. जी काही सेवा झाली महाराज आपल्या चरणी मी अर्पण करतो. श्री राम समर्थ. या सेवेचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि आमच्या सर्वांची सेवा अशा प्रकारे आपण नेहमी करून घ्यावी. जर कळत नकळत चूक झाली तर आम्हाला क्षमा करावी आणि अशी सेवा करून घ्यावी, ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. या संदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, या अध्यायावरती जर काही ॲडिशन करायचे असेल, बोलायचं असेल तर आपण जरूर बोलूया. श्री राम समर्थ. श्रीराम.